नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण वाटण न करता वांग्याची रस्सा भाजी बनवूया, तेही कुकरमध्ये। अगदी 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होते। तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण वांग्याचा मसाला तयार करूया। इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, पाव चमच हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमच लाल तिखट, एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे ती टाकूया। कांद्यामुळे वांग्याच्या भाजीला चव मस्त लागते, तर तुम्ही देखील नक्की टाकून बघा। थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली, 2 ते 3 चमच तेल टाकूया आणि हाताने व्यवस्थित मिक्स करूया। इथे मी 4 वांगी कट करून धुवून घेतली ती। इथे मसाला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता आपण वांग्यामध्ये भरूया। जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा। इथे मी सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे। गॅसवरती कुकर ठेवलाय। कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकूया। तेल गरम झाले की अर्धा चमच मोहरी, अर्धा चमच जिरा, थोडासा कढीपत्ता। आता आपण मसाला भरून ठेवलेली वांगी टाकूया आणि उरलेला मसाला पण टाकूया आणि वांगी तेलामध्ये परतूया। ही वांग्याची भाजी अगदी बनवायला सोपी आहे, तुम्ही देखील नक्की बनवून बघा। इथं आपलं वांग मिक्स करून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये पाणी टाकूया। इथे मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे। आता आपण मिक्स करूया। कुकरचं झाकण लावून एक शिट्टी देऊन घ्यायची। इथे मी गॅसवरून कुकर खाली घेतलेला आहे। संपूर्ण वाफ गेली की कुकरचं झाकण उघडूया। मस्त अशी वांग्याची भाजी बनलेली आहे, तर तुम्ही देखील अशी कुकरमध्ये बनवून बघा। ही वांग्याची भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला मस्त लागते, तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा। तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।